नमस्कार, मी नितीन भालेराव. नाशिक दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची आहे. मराठी वाचन संस्कृतीचं जतन करण्यासाठी या प्रतिष्ठाननं सुरू केलेली ग्रंथ आपल्या दारी ही अनोखी चळवळ आता नाशिकमध्ये चांगलीच रुजली आहे. जेमतेम 6 महिन्यात 30 पुस्तक पेट्यांद्वारे सुरू झालेल्या या फिरत्या ग्रंथालयात आता सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या 3000 पुस्तकांचा संग्रह जमा झाला आहे. नाशिक मधले हजारो वाचक या चळवळीशी जोडले गेलेत. पाहूया हा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. वाचन संस्कृती वाढवण्याच्या उद्देशानं नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे यांनी 6 महिन्यांपूर्वी ग्रंथ आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला. वाढदिवस असणाऱ्या मित्रांकडून पुस्तकरूपी देणगी घेऊन या उपक्रमासाठी पुस्तकं गोळा करण्यात येतात. अल्पावधीत वाचक, समन्वयक आणि देणगीदारांचा मोठा परिवार या उपक्रमामुळे तयार झालाय. या योजनेमध्ये एका पेटीत 100 पुस्तकं, अशी पुस्तकांची एक पेटी अशी आपण कुठल्या तरी डोनरच्या माध्यमातून उभी केली आणि त्या पेट्या आपण वेगवेगळ्या भागांमधल्या समन्वयकांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली आणि हे सर्व काम विनामूल्य केलं जातं. म्हणजे आम्ही पैसे घेत नाही, ते समन्वयकही पैसे घेत नाही. 5.5 लाख रुपयाची पुस्तकं, 3000 पुस्तकं आज वाचकांसाठी मोफत जाण्यासाठी ग्रंथ तुमच्या दारी योजनेत आहेत. शहरातील 30 विविध भागात सुरू असलेल्या ग्रंथालय पेट्यांचं व्यवस्थापन समन्वयक पाहतात. खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे हा उपक्रम प्रगतीपथावर आहे. माझ्याकडे जे वाचक येतात त्यांच्यासाठी मी फक्त एक दिवस ठेवलेला आहे, आठवड्यातनं एक वार बुधवार. या उपक्रमामुळे नाशिकमधील लांबच्या भागात राहणाऱ्या नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची सोय झाली. शिवाय ही पुस्तकं घरपोच आणि मोफत मिळतात. आता आमच्या वाचक सभासदांचं कुटुंबच तयार झालंय, असं या उपक्रमाचे सभासद सांगतात. तुमच्या घरी ही संकल्पनाच इतकी सुंदर आहे की त्याच्यामुळे आमच्या या एरियामध्ये एक वाचक कुटुंब, एक नवीन संकल्पना तयार झाली आणि आगरकर काकूंनी ही इतकी सुंदर सांभाळली आहे की न चुकता दर बुधवारी आम्ही अक्षरशः धावत इथे पुस्तकं बदलायला येतो. आता म्हणाल इथे तर आम्हाला खूप प्रकारची पुस्तकं वाचायला मिळाली. धावपळीच्या या काळात ग्रंथालयात जाण्यासाठीही लोकांकडे वेळ उरलेला नाही. अशा स्थितीत नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना ग्रंथ उपलब्ध करून देण्याचं कार्य, तेही विनामूल्य करण्याचं कौतुकास्पद काम ग्रंथ आपल्या दारी या उपक्रमातून सुरू आहे. अशी चळवळ गावोगावी सुरू झाल्यास मराठी साहित्यप्रेमींची सोय तर होईलच, परंतु मराठी वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरू शकतो. सागर वैद्य, स्टार माझा, नाशिक. तर अशी ही एक अनोखी पुस्तक पेट्यांची चळवळ आता पुण्यालाही सुरू होतीये. पुणेकरही त्याला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. नाशिक दिनांकामध्ये आज इतकंच. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा स्टार माझा.